ताई आज कुटुंबियांना भेट दिली. दुर्दैवी घटना आहे. तुम्ही मृतकांच्या नातेवाईकांची भेट घेतली. प्रथमदर्शनी त्यांना भेटल्यानंतर काय जाणवले? सगळा प्रकार किती गंभीर वाटला आहे आणि कशी दखल घेतली जाणार आहे असं प्रकाराची? अशा आतापर्यंत खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा दुर्दैवी आणि धक्कादायक घटना 3 वेळेला घडलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जिथे मृत्यू झालेले आहेत, त्यानंतर विधिमंडळात त्याच्यावर आवाज उठवला जातो. परंतु इथे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड इथे पुरवठादारांकडून दिलेला दारू पुरवठा ठिकठिकाणी पोचल्यामुळे मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे फक्त एका हातभट्टीचा हा प्रश्न नाही आहे, तर जिथून पुरवठा झाला आणि विषारी द्रव्य त्याच्यामधून मिथेनॉलसारखं असावं असं वाटतंय, पण जे काही विषारी द्रव्य त्याच्यात असेल त्यातूनही कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. तर यांना जे जबाबदार लोक आहेत त्यांच्यावरती कठोर शिक्षा झाली पाहिजे. रासायनिक त्याचे जे रिपोर्ट्स आहेत ते लवकरात लवकर आठवड्याच्या आत यावेत. पोलिसांचं तर आम्हाला म्हणणं आहे की 3 दिवसात येतील, पण ते आल्यावरती कॉज ऑफ डेथ समोर झालं की चांगले सरकारी वकील घेऊन शिक्षा या आरोपींना प्रचंड कठोरातली कठोर झाली पाहिजे. फाशीची शिक्षा झाली पाहिजे. परंतु मूळ मुद्दा असा आहे की अशी रसायनं पुरवली जात असताना आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनं दिली होती. आमचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी DPCमध्ये सुद्धा हा विषय घेतलेला होता पोलिसांच्या संदर्भात. पण तरीसुद्धा जेवढी वचक आणि शिस्त लागायला पाहिजे होती तेवढी पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, या दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे. काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. त्याची काय कारणं असतील ती पोलिसांना त्याची कल्पना आहे. परंतु या सगळ्यामध्ये केवळ निलंबन करण्याबरोबरच मुळात कशामुळे छापे टाकूनसुद्धा परत भट्ट्या सुरू होत होत्या ह्याच्याबद्दलची चौकशी होऊन त्याबद्दल योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तसंच हे जे विषारी द्रव्य त्यांना कुठून पुरवठा झाला त्यांना पण शिक्षा होऊन त्याचा कायमचा प्रतिबंध झाला पाहिजे. आणि या कुटुंबातल्या प्रत्येक एका व्यक्तीला नोकरी, आणखीन त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. सरकारने जाहीर केलेले आम्ही 5 लाख देणार, महानगरपालिकेने सांगितलं 1 लाख देणार. माननीय खासदार बारणे यांनीच त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण तरीसुद्धा शेवटी हातावर ज्यांचं पोट आहे त्यांना काही ना काही कसं जगायचं दुसऱ्या दिवशीपासून हा प्रश्न असतो. आणि अल्पशिक्षित सामान्य घरातल्या स्त्रिया आहेत. तर माननीय आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनाही सर्व आम्ही माहिती सांगितलेली आहे आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार आम्ही इथे भेटीला आलेलो आहे. काल हडपसरला पण हेच दृश्य होतं. सर्व गोरगरीब लोक इथे भरडली गेलेली आहेत आणि खूप वेगवेगळ्या लॉबीज काम करत आहेत असं चित्र आपल्याला दिसतंय. तिथे सुद्धा काही लोक प्रेतावरचं टाळू खाण्याचा प्रयत्न करतायत का काय अशी शंका वाटते. परंतु मला असं वाटतं की माणुसकीच्या भूमिकेतून एकनाथजी शिंदे, श्रीकांतजी शिंदे आणि आमची शिवसेना सातत्याने लोकांबरोबर शेवटपर्यंत राहणार. आणि इतकंच नव्हे, ते येणाऱ्या विधिमंडळाच्या आणि लोकसभेच्या अधिवेशनात सुद्धा अशा बाबतीत आम्ही पाठपुरावा करणार. खरं तर पोलिसांच्या आधी महत्त्वाची जबाबदारी एक्साईज खात्यावर त्यांच्या अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केल्या गेले. मात्र जे प्रमुख आहेत SP असतील किंवा त्यांच्यानंतर TDS असतील त्यांच्यावर कारवाईची मागणी आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांकडनं होती. अर्थातच त्यांची जबाबदारी आहे. अतिशय कमी अनुभव असताना SP परत त्यांच्याकडे कार्यभार दिला गेला आहे. अतुल कानाडे नावाचे जे SP आहेत एक्साईजचे, तर या संदर्भामध्ये देखील तुम्ही माहिती घेणार आहात का? आणि संबंधित जर दोषी असतील, अगदी राजेश देशमुख साहेब जे आयुक्त आहेत एक्साईजचे त्यांनी इकडे विजिट करणं गरजेचं होतं, मात्र 4था दिवस आहे तरी ते आलेले नाहीत. असंवेदनशीलता वाटते आहे का? आणि त्याची सुद्धा पाठपुरावा आपण करणार. असे उत्पादन शुल्क विभागाच्याकडून ज्या काही त्रुटी राहिल्या असतील तर मुळामध्ये हे मृत्यू दारूमुळे नाहीच आहेत असं दाखवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आणि बातमी मीडियामुळे समोर आली आणि सातत्याने येणारे हे मृत्यू समोर आले, नाहीतर दुसरं कुठलं तरी रोगाचं कारणसुद्धा जे ते दडपले गेलं असतं, तर याच्या पाठीमागे कोणी पाहायला पाहिजे. उत्पादन शुल्क असो किंवा पोलीस असो किंवा त्याची वाहतूक करणारे लोक असोत, या सगळ्याबद्दल जे दोषी असतील त्याच्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. मी स्वतः राजेश देशमुखांशी बोलणार आहे आणि या संदर्भामध्ये पाठपुरावा आमच्या पक्षातर्फे तर केलाच जाईल. परंतु येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये याबद्दलचं काही अजून मुद्दे येण्याच्या आधीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबद्दलची सगळी योग्य ती कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे, कारण ते गृहमंत्री आहेत. परंतु दुर्दैव असं आहे की सदानंद दात्यांसारखे अतिशय उत्कृष्ट महानिरीक्षक असूनसुद्धा त्यांच्या अधिकारावरती कुठेतरी राज्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या ज्या मनमानी कारभार काही पोलीस अधिकाऱ्यांचा चाललेला आहे त्याच्यामुळे काही मर्यादा येतात का, काय शंका येते. आणि म्हणून मला असं वाटतं की आता पोलीस महानिरीक्षकांनी सुद्धा स्वतःची कडक शिस्त ही तपासणं आणि तशी अंमलबजावणी करावी अशी आमची त्यांना विनंती आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली मात्र पोलीस आयुक्त घटनास्थळी आलेले नाहीत किंवा पोलीस स्टेशनलाही अजून दिसले नाही. मी याच्यावरती काही भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. तुम्हाला काही त्याच्याबद्दल माहिती असेल तर सांगा. मी माझं बोलणं हां, बोललेलं आलं. पोलीस आयुक्तांच्या संदर्भात
संदर्भामध्ये कोणी कधी यायला पाहिजे, काय यायला पाहिजे, लोकांच्या भावना कशा आहेत, अशा बाबतीमध्ये काही निर्णय त्यांनी घेतले असतील. मला असं वाटतं की कोणी कधी यायचं किंवा नाही हे शेवटी त्या जबाबदारीच्या माणसांनी करणं गरजेचं असतं. ज्या वैधानिक पदावर मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये मला काही मर्यादा सांभाळून बोलणं भाग आहे. तो क्या कहेंगे यहाँ पर यहाँ पर आप आए और यहाँ के लोग हैं, उनसे आपने बात की और वहाँ पे इन्हें कुछ तुम्ही आले ऑफिसमध्ये बस म्हणता आर्थिक मदद भी यहाँ पर जो है सांसद बारने साहब ये भी यहाँ पर है और आर्थिक मदद भी दी क्या? एक तो मैं ज़रूर कहूँगी कि यहाँ पे जो घटना हुई है उसके पहले भी हमारे शिवसेना के तरफ से यहाँ के लोकल जो है शाखा प्रमुख नीलेश हाके और हमारे यहाँ के जो MP है श्रीरंग बारने, इन्होंने आवाज़ बार बार उठाया था. लेकिन उसके बारे में अगर उचित समय पे उचित कदम अगर लिए जाते थे तो शायद ये घटना होने को हम लोग रोक सकते थे. अभी मुश्किल ये है, जहरी शराब का जो टॉपिक है, विषय है, पूरे हिंदुस्तान में है. तो महाराष्ट्र में भी जहाँ से वो मिथेनॉल आता है या जहाँ तक पहुँचता है, ये जो रवैया हर जगह चल रहा है, मुझे तो लगता है कंटिन्यूस मॉनिटरिंग और लोगों के जो तकरार आती है तब हमेशा उसको कोई वैल्यू नहीं है, इस तरीके से पूरा दुर्लक्ष किया जाता है पुलिस स्टेशन लेवल पे या पुलिस चौकी तय पे. तो जब तक आम लोगों के कहने के जो तकरार के एप्लीकेशन है उसको अहम नज़र से देखते हुए उसमें क्या कार्रवाई की उसका ठीक तरीके से मॉनिटरिंग ऊपर से नहीं होता है, तब तक ये इसी तरीके से राज चलेगा, ऐसे डर लगता है. हमारी ज़्यादा से ज़्यादा कोशिश चली है महायुति सरकार की, NDA की दिल्ली में, कि जिसमें सुप्रशासन हो. और ये सुप्रशासन में ये जो ऐसी मौतें होती हैं ये बहुत ही चुनौती है बड़ी, और हम उसको रोकने के लिए, इनको इंसाफ देने के लिए ज़्यादा से ज़्यादा कोशिश करेंगे. हमारे नेता एकनाथ जी शिंदे और श्रीकांत जी शिंदे ये लोगों को मदद करने में हमेशा आगे रहे हैं, तो हमने भी आज उसी तरह कदम उठा के ये लोगों को राहत देने की कोशिश की है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.